तसेच परीक्षित महाराजांना जेव्हा शाप मिळाला की 7 दिवसात त्यांचा मृत्यू होईल, तेव्हा पूर्व काळातील क्षत्रिय राजे गुरु परंपरेचा आश्रय घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये महान ऋषींप्रमाणेच आध्यात्मिक गुणांचा विकास होत असे. जर भगवंतांची भक्तीच देऊ शकले नाही तर त्यांनी राजा होण्यामध्ये प्रजेला काय फायदा होता? की भगवद्गीता ही सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांसाठी आहे. तर प्रेक्षक हो, निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती. लोकांना सामान्यतः तर्क आणि युक्तिवाद करण्यामध्ये रस असतो. भगवंतांच्या मताचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य कधीच ज्ञानप्राप्ती करू शकत नाही. परंतु त्यांनी त्यामध्ये स्वतःच्या मतांची भेसळ केली नाही, तर त्यांनी गुरुशिष्य परंपरेद्वारे घेतलेल्या ज्ञानानुसार भगवद्गीता जशी आहे तशी आपल्या समोर मांडली. कारण जेव्हा इतर हजारो भगवद्गीता बाजारात असतानाही जे शक्य झालं नाही, ते भगवद्गीता जशी आहे तशी आल्यानंतर लाखो लोकांची हृदये परिवर्तित झाली आणि ते भगवंतांचे शुद्ध भक्त बनले. परंतु ते ज्ञान जीवनात उतरवण्यासाठी म्हणजेच विज्ञान जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरुशिष्य परंपरेची नितांत आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, आपण त्यासाठी आपले GPS ऑन करतो. जिची तातडीची अपेक्षा आहे, गरज आहे, अशी GPS आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्येही मदतीसाठी आहे. ती GPS म्हणजे गुरु परंपरा सिस्टीम. म्हणून गुरु स्वीकारणं ही काही फॅशन नव्हे, तर गुरु स्वीकारणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. पण कशा प्रकारचे गुरु? म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण